हाय, गुड इव्हनिंग. हो, आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. घरी निघताच तुमच्याशी गप्पा करते आहे. त्यामुळे कसे आहेत सगळे? प्रियास लव लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कौन आएगा मेरे सिवा? सबसे पहले मैं ही आ रही. हाँ, करेला बन रहा है आज. भाई करेला खाना है आज. एवढा पाऊस झाला ना, बापरे, असं वाटतं संध्याकाळी त्यांना ट्रेन बंद होतात की काय. पण बाबा आले, मी तरी पोचले पहिली. सगळ्यात मीच आधी येते. आता बाकीची मंडळी कशी येतात बघूया. तर आता संध्याकाळी येऊन सुद्धा मी फ्रेश दिसते. 2-4 गेला आठवडा असा गेलेला ना, मरगळल्यासारखा नुसता. तर आय एम बॅक. चला चेंज करते. आत्ताच आले. कसे आहेत सगळे? कारण आता व्हायरल खूप आलं आहेत. साथ आहे खूप तापाची वगैरे, बरेच जण आजारी आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, माझं पण काय म्हणतात ना, नेहमी मी हसतमुख असते असं सगळ्यांचं म्हणणं. माझ्या म्हणजे आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणी घरातल्यांना पण असं मी अशी खट्टू झालेली आवडत नाही. पण काय करणार, कधी कधी काही गोष्टी अशा आयुष्यात घडतात. आजारपणाबरोबर आणखीन पण आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात की आपलं दिवसच त्या एकदम नाराजीचे असतात. कुठेतरी मानसिक त्रास झालेला असतो. आणि हा आठवडा तसाच गेला. म्हणजे कामाच्या ठिकाणी पण मला असं खूप स्ट्रेस होता. त्यात हे आलेलं आजारपण. आणि त्यात माझी म्हणजे आता आजी एक्सपायर झाली. तर तिच्या आठवणी खूप, म्हणजे वय झालं होतं तरी पण आपलं माणूस जावं असं कधीच वाटत नाही. आणि ती पण आजीचं प्रेम म्हणजे जशी काही दुधावरची साय असते ना, तसं. तिला बघून आले होते मी. आणि असं होतं ना की आपण इथे आलो आणि मी मुंबईमध्ये आणि ती गावाला ती एक्सपायर झाली. भावाने फोन केला तेव्हा खूप वाईट वाटलं की. आणि तिला भेटून आली होती, मागे सगळं बघून आली होती. आणि ती अवस्था अशी होती, आज ना उद्या हे घडणारच होतं, हे सगळे असं म्हणू दे. पण असं वाटत नाही ना की. आणि मग तो दिवस मला ट्रेनमध्ये जेव्हा त्याने फोन केला ना, मी जाईपर्यंत माझ्या डोळ्यासमोर असं सगळं एक चित्रपटच तरळला लहानपणापासूनचा. म्हणजे कसं आम्ही सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलो की आजोळी, की त्या आजीच्या कुशीत मी झोपायचे. तिच्या साडीचा तो मऊपणा, नऊवारी साडीचा, आणि तिचा तो उबदार हात. त्याच्यानंतर जसं तिचं वय होत गेलं तसं तिचा फिरणारा तोंडावरून खरखरीत हात, प्रेमानं केलेली चौकशी. आजीच्या मायेला तोड नाही, हे आत्ता कळतंय. म्हणजे आता मी सुद्धा आता कालांतराने आजी होईलच की. म्हणजे आता माझंच वय एवढं झालं तरी सगळे म्हणतात तू भाग्यवान, तुला इतके दिवस आजीचं प्रेम मिळालं. खरंच खूप छान आजी होती माझी, खूप खूप छान. म्हणजे इतकं प्रेम तिचं सगळ्या नातवंडावरती, एवढी माया, इतकी मृदुभाषी, एवढं सॉफ्ट बोलणं. दोन्ही माझ्या आज्या, म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई, शब्द कसे वापरावेत ना, म्हणजे ते त्यांच्याकडनं शिकायचं. इतका प्रेमळपणा, एवढा मायेचा, आपुलकीचा, म्हणजे तो ओलावा असतो ना, तो शब्दागणिक होता त्यांच्या. आणि त्यांच्या स्पर्शातलं ते प्रेम, त्यांनी फिरवलेला पाठीवरनं हात, त्यांच्याच अंथरुणात तिच्या साडीच्या पदराखाली आम्ही झोपलेलो लहानपणी, सगळं आठवते. तिच्या हातचा खाल्लेला आमरस, तिच्या हातची खाल्लेली खिचडी, तिने केलेला वरईचा भात, काय काय म्हणून ती खाऊ घालायची आम्हाला. एवढी दमून शेतातनं वगैरे आली ना तरीसुद्धा आम्ही सुट्टीला जायचो. आई नंतर यायची ना मागून, मग आमचा धुमाकूळच. आणि आमच्या सगळ्या भावंडांचा धुमाकूळ सहन करायची आणि सगळ्यांना बघायची. मग तिची आठवण. आणि मग ते सगळा हा माहोल आठवडाच एकदम म्हणजे असा फार विचित्र गेला. त्याच्यामुळे कुठेतरी मन असं हे नाही. पण आता शेवटी पर्याय नाही, आपल्याला पुन्हा नव्या एनर्जीनं, नव्या दमानं सुरुवात करावीच लागते. पुन्हा आपल्याला हसत हसत जीवन जगावंच लागतं. कारण काय म्हणतात ना, ते गाणं आहे ना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. एक तर मला गाता येत नाही, पण गाण्याच्या ओळी म्हटल्या. आवाज छान नाही आहे, पण गाणी करायला ॲक्टिंग आवडते. तर जीवन असंच आहे, उद्या काय होईल सांगू शकत नाही. तिला तरी एवढं आयुष्य मिळालं. आणि जरा आजारी होती तर तिची सुटका झाली असे सगळे म्हणतात. मनात थोडं वाईट वाटतं. तिच्या आठवणी थोडे दिवस येत राहणार. तर आता आली आज म्हणून म्हटलं शेअर करावं थोडंसं. बाकी काय,
आता इथून पुढचे व्लॉगही येतील नेहमीप्रमाणेच. तर ट्रेस असतो, खूप सारा ट्रेस होता. अहोंनी खूप समजावलं, साथ दिली, काही मानसिक त्रास झाला आणि त्या ट्रेसनी पण आजारी पडायला होतं. त्यात हे क्लायमेट आणि त्याच्यात मी घेतलेला ट्रेस, त्याच्यामुळे माझा आजारपण 2 दिवसात संपणार होतं. ते आठवडाभर चांगलं चाललं, असं सगळं झालं. पण शेवटी आता मी ठरवलं नाही, जे व्हायचं ते आयुष्यात घडत राहतं. जे प्रसंग येतात त्याला तोंड द्यायचं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात, आपल्या प्रोफेशनल आयुष्यात पण ज्या काही आपल्याला चढउतार असतात ते सहन करावेच लागतात. ते केलेच पाहिजेत आणि त्यातनं पुढं गेलंच पाहिजे. तर बॅक पुन्हा नव्याने, नव्या दमाने जायचं, करायचं. करके दिखाएंगे. बघूया काय होते. प्रयत्न करत राहायचं आपल्या मनासारख्या गोष्टी घडवण्याच्या. पण नाही झाला तर नाराज नाही व्हायचं. जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे पुढे जायचं. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आजच्या ह्या गप्पा शेअरिंग की का बरं अशी थोडीशी होते, तर काही असं तुम्हाला पण थोडंसं कळावं म्हणून सांगितलं. तर भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर, काळजी घ्या. खूप साथ आली आहे बरं का.